नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय
बसवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। या प्रकृतिं शास्त्रं पारगा परम शिवम। या विश्वाचा मालक अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक भगवान शंकराच्या चरणी नतमस्तक होऊन शिवाच्या पंचमुखापासून उत्पन्न झालेल्या पंचाचार्यादी प्रथम गणांना साष्टांग दंडवत करून क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर निजू नका जागा जागा आपुल्या स्वधर्माने वागा अशा या मधुर वाणीने तुम्हा मला जागृत केलेले श्री संत शिरोमणी मन्मथ माऊली श्री शिवलिंगेश्वर भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्याही चरणी वंदन करून दयेचे आगर कृपेचे सागर दयाळू कृपळ मायाळू असलेले माझे गुरुवर्य परमपूज्य सद्गुरु शिवानंद शिवाचार्य माऊलीस अनंत अनंत कोटी साष्टांग दंडवत समर्पित करून उपस्थित ज्येष्ठ स्वामी शिवकीर्तनकार प्रवचनकार संगीतकार गायनाचार्य मृदंगाचार्य उपस्थित तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आपल्या या शिवकथेला प्रारंभ करू। सर्वांनी हात जोडायचे आहेत। ओम श्री गुरु शिवानंदाय नमः। श्री गुरु शिवानंदाय नमः। शिवानंदाय नमः। श्री गुरु शिवानंदाय नमः। ओम श्री गुरु शिवानंदाय नमः। श्री गुरु शिवानंदाय नमः। शिवानंदाय नमः। श्री गुरु शिवानंदाय नमः। श्री गुरु शिवानंदाय नमः। श्री गुरु शिवानंदाय नमः। आज दिवस सोनियाचा झाला उदय भाग्याचा अभंगाप्रमाणे आजचा दिवस म्हणजे खूप महान दिवस। आज महाशिवरात्र आहे। तसं पाहिलं
दर महिन्यालाच शिवरात्र येत असते, परंतु वर्षातून एकच शिवरात्र येते, ते म्हणजे महाशिवरात्र. महाशिवरात्र म्हणजे साक्षात भगवान शंकराचा आणि पार्वती मातेचा विवाह झालेला दिवस. काही लोक लग्नाचा वाढदिवस झालेलाही दिवस असं म्हणतात. त्याच्याही पुढे जाऊ आजचा दिवस म्हणजे साक्षात शिवलिंगाची मूर्ती, या विश्वामध्ये शिवलिंगाची मूर्ती प्रकट झालेला पहिला दिवस म्हणजे आजचा हा महाशिवरात्रीचा दिवस आहे. आणि त्याच्या पुढं आजचा हा महाशिवरात्रीचा जो दिवस आहे खूप श्रेष्ठ आणि बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच वर्षांनी हा योग आलेला आहे. कारण आज महाशिवरात्र आहे. दरवर्षी महाशिवरात्र वर्षाला एकदा येते, तसं या वर्षी आजच्या शिवरात्रीला थोडंसं जास्तच महत्त्व आहे. का आहे? कारण आजच्या या महाशिवरात्रीच्या दिवशी अर्ध्या दिवसापर्यंत प्रदोष होता आणि त्याच्यानंतर चतुर्दशी होती. हा योग बऱ्याच वर्षानंतर जुळून आलेला आहे. तुम्ही आम्ही भाग्यवंत आहात. अशा या महान दिवशी, महाशिवरात्रीच्या दिवशी गुरुमाऊलीच्या सानिध्यामध्ये शिवकथा श्रवण करत आहात. खरंच आमचं अनेक जन्माचं पुण्य आहे, त्याच्याशिवाय हे मिळत नाही. अनंत जन्मीच्या जागाटी सुकृताच्या गाठी, अनंत जन्मीच्या सुकृताच्या सुकृताच्या गाठी, अनंत जन्मीच्या सुकृताच्या गाठी, अनंत जन्मीच्या सुकृताच्या गाठी, अनंत जन्मीच्या सुकृताच्या गाठी, अनंत जन्मीच्या सुकृताच्या आम्हाला उपदेश करू लागले. तेने दूर जाती बेरातेला, आम्हाला अनंत जन्माचं पुण्य लागतं, अनंत जन्माचं सुकृत लागतं. तेव्हाच आमच्या जीवनामध्ये एवढा मोठा योग येतो. एवढं चांगलं महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही भगवान शंकराची शिवकथा श्रवण करतो, किंबहुना साक्षात गुरुमाऊलीच्या सानिध्यामध्ये. खरंच मला तर इथं आता असं वाटत आहे की साक्षात मी कैलासामध्येच बसले की काय. सज्जन हो, अनेक लोक देवाला शोधत निघतात. आता इथं सुद्धा बघा,
तमलूरला सुद्धा देवाचं दर्शन घेण्यासाठी अनेक ठिकाणाहून लोक आलेले आहेत। मात्र तमलूर वाशी, तमलूर येथील सद्भक्त तुम्ही खूप भाग्यवंत आहात, कारण साक्षात तुम्हाला भेटण्यासाठी साक्षात तुमच्या गावातच देव येऊन बसलेला आहे। देव आहे, तुम्हाला कुठेच जायची गरज नाही। काय माझ्या माऊलीचं रूप आहे। माऊलींकडे पाहिलं, साक्षात भगवान शंकराचंच दर्शन होतं। आम्हाला कुठेच जायची गरज नाही, फक्त गुरुमाऊलीच्या सानिध्यामध्ये राहा, गुरुमाऊलीला डोळे भरून पहा, अंतकरणापासून मनापासून गुरुमाऊलीची सेवा करा, नक्की तुम्हाला भगवान शंकर भेटल्याशिवाय राहणार नाही। आणि आजचा हा महाशिवरात्र दिवस एवढा महान दिवस आहे, महाशिवरात्रीचं महात्म्य एवढं आहे, इतर दिवशी जेवढंही आम्ही कर्मकांड करतो, भक्ती करतो, त्या भक्तीच्या माध्यमातून मिळालेलं फळ जेवढं आम्हाला इतर दिवशी मिळतं त्याच्यापेक्षाही 10 पटीनं आजच्या दिवशी मिळतं। म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी जेवढीही भक्ती करा, जेवढंही सत्कर्म करा, सद्विचार करा, कितीही सेवा करा, कमीच आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी जो व्यक्ती भगवान शंकराची भक्ती करतो, गुरुमाऊलीच्या सानिध्यामध्ये राहतो, नक्की त्याच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आम्ही कल्याण करून घेण्यासाठीच इथे जमलेलो आहोत, नाही तर महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक लोक महादेवाची खूप भक्ती करतात, एवढी भक्ती करतात, खूपच भक्ती करतात। जे लोक वर्षभर त्यांना देवाची आठवण येत नाही, असेही लोक महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये जातात। अजून एक सांगते, आम्ही वर्षामध्ये हे महाशिवरात्र सोडून जे 11 शिवरात्र येतात, या 11 शिवरात्री एखादी वेळेस या 11 शिवरात्रीला महादेवाच्या पिंडीवर एक तांब्यावर पाणी नाही वाहिलं तरीही चालतं। जर आजच्या दिवशी आम्ही तांब्यावर पाणी महादेवाच्या पिंडीवर वाहिलो तर 11 शिवरात्रीचंही पुण्य आजच्या शिवरात्रीला मिळतं। आता प्रश्न असा आहे, ज्या वेळेस आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जातो, बरेचसे लोक विचार करतात की महादेवाला पाणी घालायचं कसं, महादेवाची पूजा कशी करायची। आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर महादेवावर कसं आम्ही पाणी टाकलं पाहिजे, पाणी महादेवाला कसं घालावं। बघा, हा महादेव आहे, ज्या साईडनं पाणी जातं ती दिशा उत्तर दिशा, ग्रहित धरा। हा महादेव आहे, महादेवाचा आम्हाला महादेवावर पाणी टाकत असताना 5 ठिकाणी पाणी टाकायचं आहे। महादेवाच्या पिंडीला 5 ठिकाणी पाणी घालायचं आहे। मग कुठे कुठे घालायचं आहे? हा महादेव आहे, महादेवाचा हा जो कट आहे, इथे आहे गणपती, त्याच्या बाजूला आहे कार्तिक स्वामी, आणि दोघांच्या मध्ये आहे अशोक सुंदरी, आणि हा गोल जो काट आहे, ही जो गोल कठवडी आहे, ही पार्वती मातेची आहे, आणि हा वरचा जो आहे शिवलिंग आहे। सर्वप्रथम आम्ही गणपतीला पाणी घातलं पाहिजे, नंतर आम्ही कार्तिक स्वामीला पाणी घातलं पाहिजे, नंतर आम्ही अशोक सुंदरीला पाणी घातलं पाहिजे, नंतर पार्वती मातेला घातलं पाहिजे, आणि नंतर शिवलिंगाला घातलं पाहिजे। असं तुम्ही कमीत कमी 3 महिने करून बघा। 3 महिन्यामध्ये जर तुम्हाला काही फायदा झाला नसेल तर इथं या शिवकथेकडे। पण पाणी घालत असताना अंतकरणापासून, मनापासून पाणी घाला। त्याच्याही पुढे जाऊन सांगते, महादेवाची पूजा करत असताना महादेवावर बेल कसा व्हावा, आम्ही कसा वाहतो, एक सोयशा वाहतो, एक उलटा वाहतो, एक कसा वाहतो, जसं जमलं तसं वाहतो।
आहे की नाही? काही लोक तर महाशिवरात्रीसाठी एवढा बेल जमा करतात, खूप जमा करतात. पण एक लक्षात घ्या, तुम्ही किती बेल वाहिलात याला महत्व नाही. एकच बेल वाहा, एक बेलाचं पान कितीही वेळेस धुवून महादेवाच्या पिंडीवर वाहा. जेवढा वेळेस तुम्ही धुवून बेलाचं पान महादेवाच्या पिंडीवर वाहाल तेवढा वेळेस तुम्हाला पुण्य मिळेल. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहण्यासाठी कुठल्याच प्रकारच्या शास्त्रामध्ये कोणत्या संतांनी कोणीच सांगितलं नाही तुम्ही 108च वाहा, 1000च वाहा, काहीच गरज नाही. एक भेटला ना एक वाहा, पण अंतकरणापासून वाहा. आणि बेलाचं पान महादेवाला वाहत असताना आम्ही कसं वाहिलं पाहिजे? सोयीचा बेल वाहिला नाही पाहिजे, उलटा बेल ठेवला पाहिजे. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगते, महादेवाची पूजा करत असताना तुम्ही पंचामृत आपण अभिषेक करतो, अभिषेकाच्या वेळेस पंचामृत तयार केला जातो. परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी जर आम्ही पंचामृताने महादेवाची पूजा केली तर खूपच पुण्य मिळतं. आता पंचामृतासाठी काय काय लागतं? दूध लागतं, दही लागतं, तूप लागतं, साखर लागतं आणि मध लागतं. आता महादेवाला दूध वाहिल्यामुळं काय होतं? दूध वाहिल्यामुळं ज्यांना संतती नाही त्यांना संतती प्राप्त होते. बऱ्याचशा लोकांच्या घरी खूप धनसंपत्ती असते, त्यांना खूप काही असतं, पती पत्नींच्या मध्ये कुठलाही दोष नसतो, परंतु त्यांना संतती प्राप्त होत नाही. मग अशा व्यक्तीने महादेवाला दूध वाहावं. त्याच्यानंतर महादेवाला आम्ही मध वाहावं. पंचामृतामध्ये मधही येतं. मध वाहिल्यामुळं काय होतं? मध महादेवाला वाहिल्यामुळं आम्हाला ऐश्वर्य प्राप्त होतं. आम्ही जेही काही करतो ते ऐश्वर्य प्राप्त करण्यासाठीच करतो. मग हे जर ऐश्वर्य प्राप्त करायचं असेल तर महादेवाला मध वाहा. त्याच्यानंतर महादेवाला पंचामृतामध्ये जी साखर आम्ही ऍड करतो ती साखर वाहा. साखर वाहिल्यामुळं काय होतं? आता आम्ही बऱ्याचशा लोकांच्या घरी गेलो, तिथं गेल्याच्या नंतर आम्हाला बरेचसे लोक म्हणतात, ताई आमचं लेकरू खूप खोडीपणा करते, हट्ट एवढा करते, खूपच खोडीपणा करते, ते ऐकतच नाही. महादेवाला साखर वाहिल्यामुळं लेकर जे हट्ट करतात ते हट्ट करत नाही, लेकर सुधरून जातात. लेकरांना सुधारवण्यासाठी आम्हाला महादेवाला साखर अर्पण करायची आहे. त्याच्या पुढं आम्ही महादेवाला दही अर्पण केलं पाहिजे. पंचामृतामध्ये दही येतं. मग दही महादेवाला अर्पण केल्यामुळं काय होतं? आमच्या कुटुंबामध्ये एकपणा निर्माण होतो, एकमेकावर प्रेम करण्याची भावना निर्माण होते. सध्याच्या काळामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे, खूप आमचं छोटस कुटुंब, 4 लोकांचं कुटुंब, परंतु घरातल्या 4ही लोकांचे मुख 4ही दिशेलाच आहेत. मुलगा घरी आला की बाप बाहेर जातो, बाप बाहेर घरी आला की मुलगा बाहेर जातो. ही परिस्थिती आजची झालेली आहे. एकमेकावर प्रेमच राहिलेलं नाही, एकमेकावर विश्वासच राहिलेला नाही. परंतु आमच्या कुटुंबामध्ये एकत्रितपणा आणण्यासाठी, एकमेकाविषयी चांगली भावना निर्माण करण्यासाठी महादेवाला आम्ही दही अर्पण केलं पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही महादेवाला तूप अर्पण केलं पाहिजे. मग तूप अर्पण केल्यामुळं काय होतं? आमचं आरोग्य चांगलं राहतं. जे आम्ही आरोग्य चांगलं राहावं म्हणून अनेक मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जातो, तरीही आमचं आरोग्य आम्हाला साथ देत नाही. पण आमचं आरोग्य जर चांगलं राहावं असं जर इच्छा असेल तर अशा लोकांनी महादेवाला तूप वाहावं.
अशा प्रकारे हे पंच अमृत जर आम्ही महादेवाला अर्पण केलं, पंच अमृताने जर महादेवाची पूजा केली, नक्की आमच्या जीवनाचं हित, आमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे कल्याण करून घेत असताना, त्या देवाची भक्ती करत असताना, पूजा करत असताना अंतःकरणापासून भाव सुद्धा त्याला समर्पित करायचा आहे, प्रेम सुद्धा समर्पित करायचं आहे. कारण प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती, प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती, प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती, प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती. भगवान शिव कसा आहे, प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती. त्या देवाला काय लागतं? फक्त प्रेम लागतं, भाव लागतं. आणि जो भक्त प्रेम त्या शिवाला अर्पण करतो, भाव अर्पण करतो, ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, नसोडी संगती प्रेमळाची, प्रेमळाची. त्या प्रेमळ भक्ताला सोडून भगवान शिव दूरच जातात. कारण देवाला जर कोण प्रिय असेल, एकमेव भक्तच प्रिय आहे. म्हणून असा हा भक्त तुम्हा मला व्हायचा आहे. भक्त होण्यासाठीच तुम्ही आम्ही इथं जमलेलो आहोत. आणि भक्त होण्यासाठी आम्हाला कुठल्याच प्रकारची धन संपत्ती ऐश्वर्य काहीच लागत नाही. फक्त सुंदर भाव लागतो, विश्वास लागतो. आणि अशा या विश्वासाच्या माध्यमातून त्या शंकराचा आम्हाला भक्त व्हायचा आहे. आणि जो भक्त अंतःकरणापासून त्याची सेवा करतो, नक्की त्याला भगवान शंकर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. देवांचा देव महादेव, हा महादेव एवढा भोळा आहे, खूप भोळा आहे. माझ्या महादेवाला काहीच लागत नाही. तुम्ही मनातून फक्त त्याची आराधना करा, नक्की तुम्हाला महादेव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. महादेव खूप म्हणजे खूपच भोळा आहे. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. तो शिव कसा आहे? भोळा. भोळा भाव देवा पाव. सर्वात भोळा
आणि लवकर पावणारा देव म्हणजे महादेव. मग अशा या महादेवाचे भक्त तुम्ही आम्ही आहात. एवढा भोळा आहे तो महादेव, एवढा भोळा आहे. एका ठिकाणी एका गावामध्ये एक व्यक्ती होता. तो व्यक्ती असा होता, कधीच देवाच्या मंदिरामध्ये जायचा नाही, कधीच देवाची भक्ती करायचा नाही. देव काय असतो, धर्म काय असतो हे त्याला काहीच माहिती नव्हतं. एकदा काय झालं, त्याच्या गावामध्ये शिवकथा चालू होती आणि शिवकथा चालू असताना त्या रस्त्याने जात असताना महाराज शिवकथेमध्ये सांगत होते की एका तांब्याभर पाण्याने प्रसन्न होणारा देव म्हणजे महादेव आहे. त्याने फिट्ट त्याच्या डोक्यामध्ये एकच बसून घेतलं, एका तांब्याभर पाण्याने प्रसन्न होणारा देव म्हणजे महादेव. त्याने थोडं हुशारी केली आणि हुशारी करून मंदिरामध्ये गेला. मंदिरामध्ये जाऊन महादेवाला म्हटला, देवा मी दररोज चोरी करतो आणि चोरी केल्याशिवाय माझं घरच चालत नाही, मला अन्नच भेटत नाही, मला 2 दिवसापासून चोरी करायला कुठं भेटलंच नाही. देवा मी तुला एक तांब्या भरून पाणी वाहतो पण मला चोरी करायला मिळत नाही. किती भक्त हुशार म्हणावा. अगोदर देवाला मागतो आणि नंतर म्हणतो एक तांब्याभर पाणी वाहतो. एका तांब्याभर पाण्यासाठी देव काय बसलेला आहे का? नाही. माझा महादेव फक्त प्रेमाचा मुकेला आहे. परंतु हा व्यक्ती थोडासा हुशारी केला. देवाला म्हटला, देवा नंतर मी तुला एक तांब्याभर पाणी वाहतो पण मला चोरी करायला मिळते असं म्हटला. निघाला गावामध्ये, खूप सर्वत्रकडे पाहिला पण कुठेही त्याला चोरी करायला मिळाली नाही. मंदिरामध्ये आला आणि महादेवाला शिव्या देऊ लागला, हे देवा तू खराच नाहीस म्हटलं, तू देवच नाहीस. देव जर असला असतास मी एक तांब्याभर पाणी वाहतो म्हटल्यावर तू मला कुठेतरी चोरी करायला दिला असत, परंतु मला कुठेही चोरी करायला मिळाली नाही. असं म्हणत म्हणत महादेवाकडे बघत बघत त्याची नजर घंटीकडे गेली. महादेवाच्या वर घंटी होती. ती घंटी एवढी मोठी होती की खूपच घंटी मोठी होती. तो खूप हुशार होता. त्याला वाटलं देव दिल्यावर कमी देत नाही, भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है. देवाने मला दिलं तर एवढी मोठी घंटी दिला. घंटीकडे पाहिला, उडी मारला, घंटी भेटते का? भेटली नाही. अजून थोडस मोठी उडी मारला तरीही घंटी भेटली नाही. एक काम करावं म्हटलं, आता ही घंटी असं तर पोहोचत नाही, महादेवाच्या पिंडीवरच थांबावं आणि ती घंटी घ्यावी. महादेवाच्या पिंडीवर थांबला आणि ती घंटी घेऊ लागला पण घंटी काही निघच ना. ओम नमः शिवाय म्हटला, घंटी निघाली. घंटी घेतला, निघाला घरात. एवढा मोठा माझा महादेव किती भोळा आहे. महादेवाला वाटलं एक भक्त देतो तर मला एक नारळ फोडतो. काही भक्त देतात, दक्षिणा देतात, दान करतात, काही काही देतात. कोणते भक्त काही देतात तर कोणते भक्त काही देतात. पण या भक्ताने मला पूर्ण शरीरच अर्पण केलेलं आहे म्हणून महादेव खरंच त्याला प्रसन्न झाला. म्हणजे एवढा मोठा नाथांचा नाथ, देवांचा देव महादेव खूप भोळा आहे. आणि अशा या भोळ्या महादेवाला आम्हाला प्रसन्न करून घ्यायचं आहे. आणि हे प्रसन्न करून घेत असताना आज आम्हाला आजचा दिवस म्हणजे महादेव पार्वतीच्या विवाहाचा दिवस आणि योगायोग असा जुळून आलेला आहे. आपल्या सुद्धा शिवकथेमध्ये महादेव आणि पार्वती या दोघांचा विवाह आहे बरं का. कोणी झोपे जाऊ नका. लग्न झाल्यावर पंचपक्वानाचं जेवण आहे. दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये सती मातेने त्याग केल्याच्या नंतर सती माता ही दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये त्याग करत असताना मनामध्ये एक विचार ठेवला होता, मी पुन्हा जन्म घेईन आणि महादेवाची पत्नी होऊनच राहील. आणि जन्म घेईन तर हिमालय आणि मेनाराणी या दोघांच्या माध्यमातूनच माझी उत्पत्ती होईल, यांच्या पोटी माझा जन्म होईल. अशा प्रकारे इथंच राहू
नंतर ठेवता येतं. आणि अशा प्रकारे हिमालय आणि मेना या दोघांचा विवाह होतो. आणि त्याच्यानंतर सती माता त्याग केल्याच्या नंतर सर्व देवी देवता भगवती मातेची एवढी भक्ती करू लागतात, एवढी स्तुती करू लागतात की खूपच. आणि सर्व देवी देवतांची स्तुती पाहून साक्षात तिथे भगवती माता त्यांना प्रसन्न होते. आणि भगवती माता त्या सर्व देवी देवतांना म्हणू लागते, मी तुमची स्तुती पाहून, तुमचा भाव पाहून, तुमचा विश्वास पाहून मी साक्षात तुम्हाला प्रसन्न झालेली आहे. आणि तुम्हाला काय मागायचं आहे ते मागू शकता. सर्व देवी देवता भगवती मातेला प्रार्थना करू लागल्या, हे देवी, तुम्ही पुन्हा हिमालय आणि मेनाराणी यांच्या पोटी जन्म घ्या आणि त्यांच्या पोटी जन्म घेऊन महादेवाची पत्नी व्हा. त्या सर्व देवी देवतांची विनंती भगवती माता मान्य करते. आणि त्याच्यानंतर हिमालय आणि मेनाराणी भगवती माता त्यांच्या पोटी जन्माला यावी म्हणून त्या दोघांनीही भगवती मातेची एवढी भक्ती करतात, एवढं स्मरण करतात, खूपच. एवढंच नाही, मेनाराणी साक्षात भगवती माता माझ्या पोटी जन्माला यावी म्हणून 27 वर्ष तपश्चर्या केल्या. तेव्हा मेनेच्या पोटी साक्षात भगवती देवीचा जन्म होतो. आणि देवीचा जन्म झाल्याच्या नंतर त्या देवीचं नामकरण, नाव ठेवतात पार्वती. आणि अशा या पार्वतीचा जन्म झाल्याच्या नंतर सर्व देवी देवता एवढं खुश होतात, एवढं आनंदित होतात, तो आनंद कोणालाही मावेना, एवढा आनंद सर्वांना झालेला असतो. आणि पाहता पाहता पार्वती माता मोठी होते, 9 वर्षाची झालेली असते. आणि पार्वती माता 9 वर्षाची झालेली असताना इकडे शंकरजींनाही माहिती होतं की हिमालय आणि मेनाराणी यांच्या पोटी पार्वतीने जन्म घेतलेला आहे. महादेव सुद्धा एवढं प्रसन्न होतात. आणि असं ऐकल्याच्या नंतर महादेव सुद्धा पार्वतीच्या आठवणीमध्ये रमून जातात. अशा प्रकारे पार्वती माता महादेवाशी विवाह करण्यासाठी एवढी तपश्चर्या करते, खूपच तपश्चर्या करते. परंतु तिच्या तपश्चर्येची परीक्षा घेण्यासाठी महादेव सप्त ऋषींना त्या तपश्चर्याच्या ठिकाणी पाठवतात. सप्त ऋषी त्या पार्वती मातेची खूप अनेक प्रकारची परीक्षा घेतात, महादेवाची निंदा करतात. तू कशासाठी एवढा मोठा तप करत आहेस? परंतु पार्वती मातेला महादेवाची निंदा केलेलं आठवत नाही किंवा सहन होत नाही. तेव्हा थोडस बोलू नका, इकडे लक्ष द्या. तेव्हा पार्वती मातेला महादेवाची निंदा ऐकून त्या सप्त ऋषींचा खूप राग येतो. त्यांना परत पार्वती माता म्हणू लागतात, तुम्ही माझ्या महादेवाला काहीही बोलत आहात. माझे महादेव तसे नाहीयेत, माझे महादेव खूप भोळे आहे. आणि अशा या भोळ्या महादेवासोबत मला लग्न करायचं आहे. ते सप्त ऋषी पार्वती मातेची परीक्षा घेऊन परत निघून जातात. त्याच्यानंतर साक्षात भगवान शंकर पार्वती मातेची परीक्षा घेण्यासाठी तिथे येतात. आणि अनेक प्रकारची परीक्षा त्या पार्वती मातेची भगवान शंकरची घेतात. परंतु ती परीक्षा घेत असताना ते भगवान शंकर एका ब्राह्मणांचं रूप घेऊन पार्वती मातेच्या ठिकाणी आलेले असतात. आणि पार्वतीच्या तपश्चर्येच्या ठिकाणी आल्याच्या नंतर भगवान शंकराची अनेक प्रकारची निंदा करतात. पण निंदा केलेलं पार्वती मातेला सहन होत नाही. पार्वती माता त्या ब्राह्मणाला म्हणते, जे भगवान शंकर ब्राह्मणांचं रूप घेऊन आलेले असतात त्या ब्राह्मणाला म्हणते, हे तुमचं काहीच खरं नाही, कारण माझा विश्वास त्या महादेवावर एवढा आहे, खूप आहे. माझे महादेव खूप सर्वश्रेष्ठ देव आहेत, देवांचा देव आहेत. आणि अशा या महादेवाशी मला लग्न करायचं आहे. आणि महादेवाची
महादेवी सोबत असं हे बोललेलं महादेवाला आठवतं. महादेव म्हणतात, नाही, माझ्या पार्वतीची तपश्चर्या खूप कठीण आहे आणि त्या परीक्षेमध्ये सुद्धा पार्वती माता पास होते. आणि अशा प्रकारे पार्वती मातेची तपश्चर्या पाहून साक्षात भगवान शंकर पार्वती मातेला प्रसन्न होतात आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर पार्वती माता आणि भगवान शंकर संवाद करू लागतात. त्याच्यानंतर भगवान शंकर हिमालयाची भेट घेण्यासाठी विप्रवेशामध्ये जातात. हिमालयाची भेट घेतात. तदनंतर पार्वती सोबत विवाह करण्यासाठी महादेवांनी सप्त ऋषींना हिमाद्रिया किंवा हिमालयाच्या घरी पाठवतात. आणि घरी पाठवल्याच्या नंतर ते सप्त ऋषी पार्वती मातेचा आणि महादेवाचा विवाह करण्यासाठी हिमालयाला बोलण्यासाठी गेलेले असतात. तेव्हा मेना राणी आणि हिमालय या दोघांनीही सहमती दाखवलेली असते. त्याच्यानंतर महादेव आणि पार्वतीच्या विवाहासाठी तयारी होते. विश्वकर्माकडून मंडपाची रचना होते. अनेक प्रकारची तयारी महादेव आणि पार्वतीच्या लग्नासाठी केलेली असते. निमंत्रित केलेले लोकही कैलासावर येतात. आणि आल्याच्या नंतर महादेव आणि पार्वतीच्या विवाहासाठी सर्व आलेले देव देवी देवता सर्व खुश झालेले असतात. आणि अशा या महादेव आणि पार्वतीचा विवाह लावण्यासाठी जे देवी देवता आलेली असतात ते उत्सुक असतात महादेव आणि पार्वती यांना पाहण्यासाठी. तिकडून महादेव आणि पार्वती निघाले. येत होते स्टेजकडे. आपलेही महादेव पार्वती निघालेले आहेत. आता येत आहे. आपल्याला त्यांचं स्वागत करायचं आहे. आणि महादेव आणि पार्वती निघाले. माझ्या पार्वती मातेचं रूप आणि महादेवाचं रूप असं होतं की खूपच सुंदर. असं वाटत होतं की फक्त महादेव आणि पार्वती यांना पाहतच राहावं. थोडस मध्ये वाट सोडा. सेंटर मध्ये इथं आपल्या मंडपामध्ये साक्षात महादेव पार्वती येत आहेत. तुमच्या जवळ जर फुलं वगैरे काही असतील गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली कपोरी नवरी सदैचा सुरावली चौखडा बोलतो दारी कपोरी नवरी सजनी मैत्रिणी समल्या अंगणी चढली तोरण मंडपदारी पैजणा सदरी लाडली नवरी आली
खाली बसून घ्या. हॅलो महादेव सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे. महादेव पार्वती सर्वांना दर्शन दिल्याशिवाय जाणार नाहीत बरं का. कोणी गडबड करू नका. सर्वांनी खाली बसून घ्या. सर्वांना अक्षता पोहोचलेत का? पोहोचलेत की नाही? खाली बसलेल्या महिला मंडळींना हॅलो शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल गणनायकौ गजमुखम् मोरेश्वरं बल्लाळो मुरुडं विनायकम्
भाग्य सरिता जीची शिवा आवडा भावाते नवी रक्षी विनाकारण तो स्वामी शंकर खचित नभी भालो निलोटांगण शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान अभिमंत्रित हा शब्द साधतो अभिमंत्रित हा शब्द साधतो मुहूर्त मंगल हा मुहूर्त मंगल हा शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान
आलेल्या सर्व सोयऱ्यांना विनंती आहे की आयर या घागरीमध्ये टाकायचं आहे. महादेव आणि पार्वतीचा विवाह संपन्न होत आहे. आपण सर्वांना झालेला आहे, तरी आपण जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये. आणि आयर सिचरला जाणार आहे, तरी सर्व आमंत्रित निमंत्रित पाहुणे मंडळींचं शब्दसुनानं स्वागत करतो. शिवपार्वतीचा विवाह सोहळा संपल्यानंतर प्रसादाची सोय करण्यात आलेली आहे. पण जाता जाता गुरुमाऊलीला आयर घेण्यासाठी बसलेले आहेत. तर गुरुमाऊलीच्या दानपत्रामध्ये आपण दान देऊन जावं हेच विनंती करण्यासाठी धन्यवाद. महादेवाच्या लग्नाला पार्वती नवरी नटवली. महादेवाच्या या लग्नाला पार्वती नवरी नटवली. नवरी नटवली कालबाई सुपारी फुटवली. नवरी नटवली कालबाई सुपारी फुटवली. महादेवाच्या लग्नाला पार्वती नवरी नटवली. या शंभूच्या लग्नाला पार्वती नवरी नटवली. नवरी 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 कालबाई सुपारी फुटवली. नवरी नटवली कालबाई सुपारी फुटवली. महादेवाच्या गुणवर लाला आलवराज जनगण. महादेवाच्या लग्नाला हो आलवराज जनगण. आले शिवगण येऊन आले शिवगण आले शिवगण येऊन. त्या कैलास पर्वतावर कालबाई साखर वाचली. त्या कैलास पर्वतावर कालबाई साखर वाचली. नवरी 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 नटवली कालबाई सुपारी फुटवली. नवरी नटवली कालबाई सुपारी फुटवली. अशा प्रकारे महादेव आणि पार्वतीचा विवाह संपन्न झालेला आहे. खूप सुंदर असा विवाह संपन्न झाला. आणि महादेव पार्वतीच्या विवाहासाठी काळूबाई सुद्धा आली. खूप सुंदर असा विवाह संपन्न झाला. असं वाटत होतं की साक्षात आम्ही कैलासामध्येच आहात की काय. आणि तिथंच इथं असा हा विवाह संपन्न खूप सुंदर अशा रीते पार पडलेला आहे. पंचपक्वानाचं जेवणही तयार झालेलं बरं का. तेही तयारी असू द्या. उद्याच्या कथेमध्ये
कार्तिक स्वामीचा आणि गणपती बाप्पाचा जन्म आपल्याला पाहायचा आहे। त्याच्यानंतर तारकासुराचा वध, अशा प्रकारची पुढची उद्याची कथा आहे। उद्याचा लास्टचा दिवस आहे, शिवकथेचा 7वा दिवस। तूने मुझे बुलाया भोले बाबा रे, मैं आया डबल वाले रे। तूने मुझे बुलाया भोले बाबा रे, मैं आया भोले बाबा रे। तूने मुझे बुलाया भोले बाबा रे, आया डबल वाले रे।
कसं देतात हा? हा. नाही उलटा जमाना निघाला. माहित करून घ्या आता. पार्वतीला श्री महादेव शंभो श्री महा